या दरम्यान या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था उभी करून कुठलाही अभ्यागत येऊ द्या, बिना बिल्ल्याचा तो इथे दिसणार नाही. कारण असंही माझ्या लक्षात आलेलं आहे की अनेक लोक तुम्ही परवानगी दिलेली नाही, कोणी परवानगी दिली नाही तरी या ठिकाणी आतमध्ये हे येतात कसे. आणि म्हणून मला असं वाटतं, मला चिंता यायची नाही, 2-4 लोक आले तर आले, फरक पडत नाही. पण याच्यातल्याच एखाद्याने येऊन जर इथे एखादी आतंकवादी घटना केली तर उद्याला याची जबाबदारी कोण घेणार आहे. आणि म्हणून इथे सुरक्षा व्यवस्थेमध्ये बदल करून आत येणारा जो व्यक्ती असेल, जसं आमदारांना बिल्ला लावून यावा लागतो, आता ठीक आहे नाही लावला तरी ते ओळखतात, त्यामुळे त्यांचं रिकॉग्निशन आहे, पण त्याच्याकडे कुठलं ना कुठलं ओळखपत्र गळ्यात असलंच पाहिजे. आणि गळ्यात ओळखपत्र नसेल तर सुरक्षा रक्षकांनी त्याला बाहेर काढलं पाहिजे. हे झाल्याशिवाय या ठिकाणी मला असं वाटतं की या गोष्टी आपण निश्चितपणे करू शकणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की म्हणजे अनेक गोष्टींवर आपण खेद व्यक्त केला आहे, पण ते करतील की नाही मला माहीत नाही. पण ज्या लोकांनी आपल्याला संधी मिळाली नाही म्हणून अध्यक्षांना एजंट म्हटलं, अजून कोणाचा हस्तक म्हटलं, त्यांच्या वतीनं मी आपल्याप्रती दिलगिरी व्यक्त करतो. आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी जे काही बोललो ते केवळ कुठल्या एका पक्षाला लागू नाही, विरोधी पक्षाला किंवा सत्तारूढ पक्षाला, दोन्हीकडच्या आमदारांना लागू आहे. याचं कारण आपण जसे वैयक्तिक आहोत तसे एक इन्स्टिट्यूशन म्हणून देखील आपली इमेज आहे. एक आमदार जेव्हा चुकीचा वागतो त्यावेळी सगळ्या आमदारांबद्दलचं मत हे समाज तयार करत असतो. तो सत्तारूढ पक्षाचा आहे का विरोधी पक्षाचा आहे कोणी पाहत नाही, सगळ्यांबद्दल हे मत तयार होतं की आपण कुठेतरी सत्तेचा अपव्यवहार करतोय, अपव्यय करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की याकडे लक्ष देण्याची खरं म्हणजे आवश्यकता आहे. मग काल आता अनेक आज मला पत्रकार भेटायला आले होते, त्यांनी सांगितलं आमच्याशी धक्काबुक्की झाली. आता अनेक गोष्टी या ठिकाणी होतात, मी सगळ्या गोष्टी काही या ठिकाणी सांगणार नाही, पण मला असं वाटतं की या निमित्ताने हा विषय आज महत्त्वाचा आहे आणि यातनं अतिशय वाईट अशा प्रकारची आपली इमेज या ठिकाणी गेली आहे. आणि म्हणून निश्चितपणे आपण सगळे लक्ष देऊ. या चर्चेची सुरुवात आव्हाड साहेबांनी केली आणि प्रवीण गायकवाड यांच्या प्रकरणापासून स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. आता खरं म्हणजे आव्हाड साहेब, पहिली गोष्ट तर अशी आहे की या ठिकाणी ही जी काही घटना घडली ती घटना घडल्यानंतर प्रवीण गायकवाड त्याच्यावर तक्रार द्यायला तयार नव्हते. पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन ही तक्रार नोंदवली, त्याच्यावर कारवाई केली. मूळतः झालेला प्रकार हा नॉन कॉग्निझेबल ऑफेन्समध्ये बसतो किंवा कॉग्निझेबल ऑफेन्स बेलेबल इन पोलीस स्टेशनमध्ये बसतो. तथापि याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्यामध्ये कडक सूचना दिल्या, कडक कारवाई केली आणि जे काही आरोपी होते त्या आरोपींना त्या ठिकाणी अटक केली. आता या आरोपींनी कधीतरी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता मी 100 घटना आणलेल्या आहेत की ज्यामध्ये राष्ट्रवादीचा सदस्य असलेल्या, काँग्रेसचा सदस्य असलेल्या लोकांनी काहीतरी अपराध केलेला आहे, हल्ले केलेले आहेत. याचा अर्थ असा घ्यायचा का की राष्ट्रवादी शरद पवार गटानेच सांगितलं त्यांना अशा प्रकारची कारवाई करायला? असं नाही घेता येत. हा त्यांचा वैयक्तिक त्या ठिकाणचा प्रश्न आहे. त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता इतके वर्ष ती संभाजी ब्रिगेड चालते, आता हे नवीनच एक चालू झालेलं आहे, आता संभाजी ब्रिगेड चालते. तर यांचं म्हणणं आहे संभाजी ब्रिगेड का म्हणता, छत्रपती संभाजी ब्रिगेड का म्हणत नाही? आता ह्या गोष्टी मला असं वाटतं की कुठेतरी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. हे जे काही चाललं आहे, आपली मनं जी संकुचित व्हायला लागली आहेत याचाही विचार करावा लागेल. पण मी आपल्याला सांगतो, आम्ही देखील या घटनेचा निषेध केला, आम्हीही या हल्ल्याचा निषेधच केलेला आहे. आणि याच्यामध्ये स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम वगैरे असं म्हणून याला कुठला तरी वेगळा रंग द्यायचा किंवा याला काहीतरी राज्य स्तरावर झालेला आहे अशा प्रकारे करण्याचा जो तुमचा प्रयत्न आहे तो चुकीचा आहे. घटना चुकीची आहे, त्याच्यावर योग्य ती कारवाई
ही खरं म्हणजे या ठिकाणी लावलेली आहे. म्हणजे मी खरं आपल्या लक्षात आणून देतो की आमचे चंद्रकांत दादा सोलापूरमध्ये होते, त्यांच्यावर शाई फेकण्यात आली होती आणि त्यावेळेसही मागणी केली मकोकाला. चंद्रकांत दादांनी सांगितलं मला याच्यामध्ये तक्रार देखील द्यायची नाही. ठीक आहे, त्यावेळेस मग जी काही कारवाई यांच्यावर आली तेवढीच कारवाई त्यावेळेस झाली. आता चंद्रकांत दादा काही लहान माणूस नाहीच आहे ना, त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारे याला स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम वगैरे म्हणणं हे काही योग्य नाही आहे. आता खरं म्हणजे एक गोष्ट कालपासनं या सभागृहात होते आहे ती म्हणजे हनी ट्रॅप. कोणचा हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही. आणि नानाभाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे. नानाभाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब. बरं आमच्याकडे, बरं तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना. ना हनी आहे ना ट्रॅप आहे. नानाभाऊ असं आहे, कुठली घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे, पण माहोल असा क्रिएट होतोय आजी माजी मंत्री. आता सगळे एकमेकाकडे पाहून राहिले. इकडे आजी मंत्री आहे, इकडे माजी मंत्री आहे. हे आजी मंत्री आहे का माजी मंत्री आहे? कोण फसलंय हनी ट्रॅपमध्ये? कुठल्याही आजी माजी मंत्र्याच्या हनी ट्रॅपचं या ठिकाणी तक्रारही नाही, पुरावेही नाही, अशी घटनाही समोर आलेली नाही. आणि हनी ट्रॅपच्या संदर्भात, हनी ट्रॅप नाहीच पण अशा संदर्भातली एक तक्रार या ठिकाणी आली होती. नाशिकच्या संदर्भात एका महिलेने तक्रार केली आणि त्यानंतर त्यांनी ती तक्रार परतही घेतली. एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भात अशा प्रकारची तक्रार होती. आणि आपण म्हणजे आता मला काही राजकीय पॉलिटिसाइज करायचं नाही, पण आपण सातत्याने व्यक्तीचा, हॉटेलचा, हॉटेल मालकाचा उल्लेख करताय. ती व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष आहे, काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष आहे. हा नाही नाही, पहिले त्याच्यावर इलेक्शन लढले आहे. इलेक्शन आहे बा. नाही नाही, हे हे पंजाब. पण नानाभाऊ मी जाऊ द्या, मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की अशा प्रकारे सभागृहाचा वेळ घालवणे, सभागृह सोडून जाणे, सभागृहाचा सभात्याग करणे, नीट पुरावे आणायचे, जोरदार मांडायचे. सत्तारूढ पक्षाला बोलती बंद करून टाकायची सत्तारूढ पक्षाची. पण जे नाहीच, म्हणजे काय म्हणतात ते, काय साप म्हणून काय धोपटणं असं काहीतरी म्हणतात ना. मला असं वाटतं की ठीक आहे, हो दे, रिप्लाय हो दे, बसून बोलू नका. उभं राहायची परवानगी दिली नाहीये, बसा. आणि वडेट्टीवार साहेब, मी आपल्याला सांगतो, महाराष्ट्र याआधी सुसंस्कृतच होता, तो आजही आहे. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त विष जे पेरतायत ना त्यांनी थोडं लगाम लावण्याची आवश्यकता आहे. बाकी महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा काही इकडे तिकडे जात नाही. आता काल मला हिंदी सक्ती हवीच कशाला असा एक वृत्तपत्रीय लेखाचा संग्रह हा प्राप्त झालेला आहे. फक्त हा जो काही संग्रह मला प्राप्त झालेला आहे तो देणाऱ्यांना माझी विनंती आहे की त्याच्यामध्ये काही अजून कात्रणं लावण्याची आवश्यकता आहे. ज्या कात्रणांमध्ये हा जो काही अहवाल या ठिकाणी शासनाने तयार केलेल्या कमिटीचा, की ज्या अहवालामध्ये समितीने रिकमेंडेशन दिलं होतं की 1ली ते 12वी हिंदी सक्ती करावी, जो माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या कॅबिनेट समोर आला. 1ली ते 12वी आणि भाषेच्या उपसमितीमध्ये नुसते एक्सपर्ट नव्हते, आपल्या उबाठाचे एक प्रमुख नेते, ज्याने उपनेते आहेत शिवसेनेत, तुम्हाला माहिती आहे उपनेते किती मोठं पद आहे, ते त्या भाषेच्या उपसमितीचे त्यातले एक सदस्य होते. त्यांनी रिकमेंडेशन केलं 1ली ते 12वी हिंदी भाषा ही सक्तीची करावी.
आणि तो अहवाल कॅबिनेटने स्वीकारला आणि नुसता स्वीकारला असं नाही, 1 आठवड्यानंतर पुन्हा त्याचे जे काही मिनिट्स असतात ते कन्फर्मेशनला येतात. ते माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी कन्फर्म केले, माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्याच्यावर सही केली. त्यामुळे माझं बाकी काही म्हणणं नाही. माझं म्हणणं नाही, ते ठीक आहे. एकदा कॅबिनेटने काही स्वीकारलं, GR GR त्याचं प्रतिफळ असतं. आदित्यजी, मेन कॅबिनेट असते, पण हरकत नाही. मी 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 त्याच्यावर आक्षेपच घेत नाहीये. नाही, मी त्याच्यावर आक्षेपच घेत नाहीये. मी एवढंच म्हणतोय की काल ज्या मला वृत्तपत्राचा झाली, तर तेच तो जो मी माननीय उद्धवजींनी मला दिल्यामुळे मी अतिशय नीट अशा प्रकारे हा जो काही लेखांचा संग्रह आहे, हे जे पुस्तक आहे ज्यात कात्रणं आहे, वाचलं. माझी एवढीच मागणी आहे की त्याच्यामध्ये ज्यावेळेस हा अहवाल आपल्याला सुपूर्द केला होता त्याची बातमी पण लावावी. तो अहवाल स्वीकारल्याच्या बातम्या ज्या पेपरला आलेल्या आहेत ती पण बातमी त्याच्यामध्ये लावावी. आणि मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर त्या संदर्भात ऑफिशियल पोस्टही आपण केलेली आहे, त्याचंही कात्रण त्यात लावावं. एवढीच माझी माफक मागणी आहे. त्यापेक्षा जास्त माझी काही मागणी या संदर्भातली नाही. येस, आपल्याला पुढची भेट घ्यावीच लागेल, नाहीतर यांना खाद्य कसं मिळेल. हे एक कठीणच झालंय. जयंतराव, तुम्ही माझ्याकडे येऊन गेले की तुम्ही भाजपमध्ये येणार, हे आमच्याकडे येऊन गेले की हे भाजपसोबत येणार. म्हणजे आपण संवादाच्या गोष्टी करतो. आणि आता मी माध्यमांना दोष देत नाही, पण माझी त्यांना विनंती आहे की संवाद राहू द्या. कोणी कोणाला भेटलं म्हणजे तो त्याच्या पक्षातच चालला आहे किंवा त्यांची युतीच होते आहे. अनेक आमच्या सदस्यांनी